व्हिडिओच्या स्टार्टिंगला ह्या ज्या क्लिप्स तुम्ही बघत असाल, ह्या क्लिप्स किंवा यातले जे प्रॉब्लेम्स आहे आपण सगळे फेस करतो. बेबी हेअर्स किंवा फ्रीझी हेअर किंवा कोणतीही हेअरस्टाईल करताना येणारे सतत छोटे छोटे केस पुढे पुढे येतात आणि पूर्ण हेअरस्टाईलची वाट लावतात. अशा परिस्थितीत आपण खूप छान प्रकारे हेअर हॅक यूज करू शकतो आणि त्याने हे जे बेबी हेअर्स आहे हाईड करू शकतो. आता हे हेअर हॅक यूज कसे करायचे किंवा हे बेबी हेअर्स हाईड कसे करायचे किंवा पुन्हा पुन्हा समोर येणारे हे केस एकदम नाहीसे कसे करायचे, म्हणजे हेअरस्टाईल छान कशी होईल आपली. ओके, तर अशा परिस्थितीत काही हॅक शेअर करत आहे, नक्की ट्राय करा. खूप सिंपल आहे. तर यातला फर्स्ट जो हॅक आहे तो आहे ॲलोवेरा जेलचा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचं, लिफ्टचं नाही घ्यायचं. अशा प्रकारे मार्केटमधले असतात ते घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एक मस्कारा यूज करायचा आहे. जे मस्कारे आपण यूज केल्यानंतर संपल्यानंतर फेकून देतो, त्यातला एखादा ब्रश असा स्वच्छ धुवून ठेवायचा. हा ब्रश तुम्ही आयब्रोज सेट करण्यासाठीही यूज करू शकतात, शिवाय केसही सेट करू शकतात. अशा प्रकारे ॲलोवेरा जेलमध्ये हा मस्कारा डिप करायचा आणि यातला एक्स्ट्रा जे जेल आहे ते काढून टाकायचं आणि जिथे तुमचे बेबी हेअर्स आहे, फ्रीझी हेअर आहे, तिथे व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही बघा, मस्कारा लावण्याने काय होतं, खूपच छोटे छोटे जे हेअर असतात कितीही सेट करा ते पुन्हा पुन्हा येतातच. ॲलोवेरा जेलनी हे जे हेअर असतात मस्तपैकी सेट होतात आणि मस्कारा हा खूप छोटा असल्यामुळे छोटे छोटे हेअर सेट होतात आणि हेअरस्टाईलही परफेक्ट होती. पूर्ण हेअरस्टाईल केल्यानंतरही तुम्ही मस्काराने अशा प्रकारे हे सेट करू शकतात. पोनीटेल असो, बन असो किंवा आपण काही वेळ पुढची हेअरस्टाईल करतो आणि मागचे केस मोकळे सोडतो, तर अशा परिस्थितीत तिथेही तुम्ही हा मस्कारा नक्की यूज करू शकतात. ॲलोवेरा जेलनी काही प्रॉब्लेम होत नाही. काही प्रमाणात जे खूप सारे जेल असतात त्याने थोडेसे स्टिकी होऊन जातात तुमचे हेअर, तर अशा परिस्थितीत तुम्ही ॲलोवेरा जेल यूज करू शकतात. खूप छान प्रकारे तुमचे हेअर सेट होतात, हेअर बनही खूप छान प्रकारे दिसतो आणि एक शायनिंगही छान प्रकारे येते. तर हा हॅक नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप युजफुल आहे. मी नेहमीच यूज करते. अशी बेबी हेअर्स असतात ते हाईड करण्यासाठी आणि मस्त पिनअप करून किंवा छान बन करून पोनीटेल करून तुम्ही तुमची हेअरस्टाईल सेट करू शकता आणि एक छान क्लासी लुक देऊ शकतात. काही वेळेस हेअरस्टाईल केल्यानंतरही जे छोटे हेअर दिसतात, तर अशा प्रकारे ते सेट करून घ्या, म्हणजे हा फायनल टचअप होऊन जाईल तुमच्या हेअरस्टाईलचा. सुरुवातीला तर तुम्ही करणारच आहात, पण लास्टलाही तुम्ही अशा प्रकारे मस्कारा फिरून घ्या. हॅक नंबर 2 हाही खूप इफेक्टिव्ह आहे आणि मीही नेहमी यूज करते. जर अशा प्रकारे जेल तुमच्या घरात असेल किंवा हेअर वॅक्स असेल, तर जास्त प्रमाणात नाही लावायचा, कारण याने थोडेसे केस कडक होतात. ओके, तर थोडासा ब्रशवर घ्या, मस्कारावरही घेऊ शकता, पण ब्रशनी एक जर क्लासी बन तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी खूप बेस्ट आहे. खूप छोटे छोटे जे हेअर असतात ते खूप छान प्रकारे मॅनेज होतात. असा स्वच्छ ब्रश घ्या, त्यावर थोडासा वॅक्स तुम्ही लावा आणि अशा प्रकारे सेट करून घ्या. मानेवरचे किंवा समोर येणारे जे छोटे छोटे केस असतात, बेबी हेअर्स असतात, त्यांना आवरणं, सेट करणं खूप कठीण असतं, हे सगळ्यांनाच माहित आहे. अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या साहाय्याने तुम्ही केस सेट करू शकतात आणि आपला लुक अजून छान करू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही सेट केले तर केस पूर्णपणे हलत नाही, इकडे तिकडे अजिबात जात नाही आणि खूप छान प्रकारे तुमची हेअरस्टाईल खुलून येते आणि छानही दिसते. तर अशा प्रकारे ब्रश तुम्ही नक्की यूज करा. याने काय होतं, थोडासाच वॅक्स यूज केला जातो आणि व्यवस्थित जेवढे केस आहे सगळीकडे आपण लावू शकतो. एक छान क्लासी हेअरस्टाईल तुमची अशा छोट्या हॅकने रेडी होऊ शकते. बहुतेकदा आपल्याला हाय बन बनवायचा असतो, पण छोटे छोटे हेअर्स येतच असतात, पण ते हाईड करणं थोडंसं कठीण होऊन जातं. किंवा ॲलोवेरा जेल लावा, साईड पार्टिशनला आपण लावू शकतो, पण कधी कधी हे साईडचे जे हेअर असतात यांना मॅनेज करणं कठीण होतं. तर अशासाठी आपण हेअर वॅक्स ब्रशच्या सहाय्याने लावू शकतो, त्यानेही सेट होतात किंवा ॲलोवेरा जेलनेही सेट होतात. शिवाय मार्केटमध्ये खूप छान प्रकारे स्टिक येतात, त्याही तुम्ही यूज करू शकतात. हॅक नंबर 3 इथे तुम्ही बघू शकतात, हा एपिटाइटचा एक स्टिक मी यूज करत आहे. खूप इझी आहे, म्हणजे हा वॅक्सच असतो एक प्रकारे. याने कोणत्याही प्रकारे तुमच्या केसांना हानी पोहोचत नाही, केस डॅमेज होत नाही किंवा केस एकदम रफ फ्रिझी होत नाही. उलट हे लावल्यानंतर तुमच्या केसांमध्ये एक शाईन येते आणि एक क्लासी लुक, क्लासी बन तुमचा रेडी होतो. जे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज असतात त्यांचे असे लुक तुम्ही बघितलेच असेल, ते अशाच प्रकारे स्टिक यूज करतात आणि खूप छान क्लासी लुक प्रेझेंट करतात. शिवाय हाय वनला अशा प्रकारे तुम्ही जर ही एपिटाइटची सिल्क
स्टिक आहे ती यूज केली तरीही खूप छान प्रकारे शायनिंग येते तुमच्या केसांना आणि केस खूप छान प्रकारे सेट होतात. मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रँडच्या स्टिक उपलब्ध आहेत, त्याही तुम्ही यूज करू शकतात. सध्या तरी मी हे यूज करत आहे, मला खूप छान इफेक्ट छान भेटला आहे. शिवाय केस तुमचे खूप छान प्रकारे शाईन करतात आणि कोणत्याही प्रकारे डॅमेज होत नाही. हाय बन बनवायचं असेल, साईड पार्टिशन बनवायचं असेल किंवा खूप क्लासी हेअरस्टाईल करायची असेल त्याच्या प्रकारे तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे काही हॅक मी शेअर केले आहे, ते नक्की यूज करा. लास्ट हॅक मी शेअर करणार आहे, तो खूप सिंपल आहे, तुम्ही तुमच्या कोंब सोबत तो करू शकतात. तर यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जो कंगवा असतो जो आपण यूज करतो तो घ्यायचा आहे. त्याच्यावर चांगल्या प्रकारे ॲलोवेरा जेल लावायचं आहे आणि त्या ॲलोवेरा जेल लावलेल्या कोंबने पूर्ण केस चांगले विंचरून घ्यायचे. किंवा तुम्हाला साईड पार्टिशन करायचं असेल किंवा हाय बन बनवायचा असेल, पोनीटेल बनवायचा असेल तर त्या कोंबने ते केस विंचरायचे आणि छान प्रकारे तुमची हेअरस्टाईल रेडी करायची. हॅक नंबर 4 मध्ये तुम्ही बघू शकताय, यामध्ये उडनचा कोंब मी यूज केला आहे. हा लिंबाच्या लाकडाचा जो कोंब आहे, खूप छान आहे. खूप छान प्रकारे केस तुमचे एकदम जे मेसी असतात किंवा अडकलेले जे केस असतात छान प्रकारे वेगवेगळे होतात, कुंता होत नाही आणि मेन म्हणजे हेअरफॉल होत नाही. केसांसाठी खूप बेस्ट आहे. प्लास्टिकचे कोंब वापरण्यापैकी तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा आणि खूप छान रिझल्ट याचे असतात. अशा प्रकारे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. इथे बघा सेम ती ट्रिक मी यूज केली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा हे चारही हॅक. व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.